गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक. मुलांनो, काल आपण पाठ क्रमांक 9 महात्मा फुले हा लेसन बघत होतो आणि त्या लेसनमधील आपण पहिला पॅरेग्राफ बघितलेलाच आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण थोर समाजसुधारक महाराष्ट्राचे महात्मा फुले याविषयी आपण माहिती बघत होतो. चला तर आज आपण समोरचा पाठ बघूया. ज्योतिबा फुले हे कुठे राहत होते? पुण्यामध्ये राहत होते आणि ते गोरगरिबांची सेवा करत. एकदा काय झालं की पाण्यासाठी बायका मुले हातामध्ये मडकी घेऊन, मडकी म्हणजेच माठ, मडकी घेऊन वनवन हिंडत होते. म्हणजेच त्यांना कोणीही पाणी देत नव्हते. ते इकडे तिकडे हातात माठ घेऊन फिरत होते, पण त्यांना कोणीही पाणी देत नव्हतं. तर तेव्हा महात्मा फुले यांना त्यांची दया आली आणि त्यांनी काय केलं, आपल्या घरी, त्यांच्या घरी जो पाण्याचा हौद होता, हौद म्हणजेच पाण्याची टाकी, म्हणजे साठवलेलं जे पाणी असते टाकीमध्ये त्याला म्हणतात हौद. तर त्यांच्या घरी जो पाण्याचा हौद होता तो त्यांनी त्या गरीब लोकांसाठी खुला करून दिला, त्यांना पाणी भरू दिलं. तर शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाला सुद्धा त्यांनी वाचा फोडली म्हणजे त्या काळामध्ये जो शेतकरी वर्ग जो होता त्या लोकांवर खूप अन्याय होत होता. म्हणजेच अवास्तव त्यांच्यावर कर लादला जाई, पण ते गरीब शेतकरी बोलू शकत नव्हते. तर त्यांच्या वतीने ज्योतिबा फुले हे बोलले आणि त्यांच्यावर जो अन्याय होत होता त्याला त्यांनी वाचा फोडली, म्हणजेच त्यांना ते बोलले. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथसुद्धा त्यांनीच लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला? शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी इत्यादी ग्रंथ निर्मितीसुद्धा त्यांनीच केली. म्हणजे बघा, त्यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले? पुन्हा ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी या ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. तसेच तृतीय रत्न या नावाचे नाटकही लिहिले. पुन्हा अखंडादी काव्यरचना केली आणि अस्पृश्यांची कैफियत इत्यादी पुस्तके लिहिली. म्हणजे बघा, त्यांच्यामध्ये किती कल्पनाशक्ती होती. ज्याप्रमाणे ते गोरगरिबांची मदत करत, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये ते ग्रंथ लिहत. पुन्हा त्यांनी नाटकसुद्धा लिहिले होतं. पुन्हा त्यांनी काव्यरचना केली आणि अस्पृश्यांची कैफियत इत्यादी पुस्तकेसुद्धा लिहिली. ज्योतिबांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. काय केलं त्यांनी? सत्यशोधक समाज. त्यांनी बऱ्याच शाळा, अनाथाश्रमसुद्धा काढले, वृत्तपत्रे काढले. वृत्तपत्रे म्हणजेच वर्तमानपत्र, न्यूजपेपर. आपण जे वाचत असतो ना वर्तमानपत्र, ते सुद्धा त्यांनी वृत्तपत्रे काढली. सत्य हे सूर्यप्रकाशा इतकेच प्रखर आहे असे ते मानत. त्यांना सत्य बोलणं नेहमी आवडत असे. अविरत कार्य करणारे ज्योतिराव हाती घेतलेले व्रत पार पाडत गेले. अविरत कार्य म्हणजेच सतत ते काही ना काही लोकांसाठी, नेहमीच समाजासाठी ते काही ना काही करत असत. म्हणजेच ते अविरत कार्य करत होते. आणि त्यांनी जे व्रत घेतलं होतं, कोणतं व्रत घेतलं होतं की समाजाची सुधारणा करायची. समाजात जे गोरगरीब आहेत, जे बोलू शकत नाही, त्यांच्यासाठी ते काम करायचे. तर हे जे ते व्रत त्यांनी घेतले होते, ते व्रत ते पार पाडत गेले. त्याचप्रमाणे स्त्रियांनी शिकावं म्हणून, म्हणजेच बघा, त्या काळामध्ये स्त्रिया, मुली ह्या शिकत नव्हत्या. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांची पत्नी सावित्रीबाई, पत्नी म्हणजेच बायको, वाईफ. तर त्यांनी काय केलं की त्यांची जी पत्नी होती सावित्रीबाई यांना त्यांनी सर्वात आधी शिकवलं आणि मग मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. त्यांनी बघा आपल्या पत्नीला शिकवलं आणि नंतर मग सावित्रीबाईंनी मुलींना, अगदी थोड्याशा मुलींना त्यांनी शिकवण्यापासून सुरुवात केली आणि सर्वात पहिले मुलींसाठी पुण्यात त्यांनी पहिली शाळा सुरू केली. कोणासाठी केली? मुलींसाठी. आणि बघा, त्यांच्या प्रयत्नामुळेच आज म्हणजे ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत, त्यांनी कितीतरी उंचावर झेप घेतली. त्यांनी जर प्रयत्न नसते केले मुलींना शिकवण्यासाठी, तर ज्या आपल्या काळामध्ये मुली इतक्याच वरती गेलेल्या आहेत, ते शक्य झालं नसतं. 60व्या वर्षी जनतेने मुंबईस त्यांचा सत्कार करून त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली.
तर बघा 60व्या वर्षी त्यांना जनतेने म्हणजे त्यांनी समाजासाठी एवढे जे कार्य केले होते म्हणूनच जनतेने काय केलं की मुंबईमध्ये त्यांचा सत्कार केला आणि त्यांना काय दिलं, महात्मा ही पदवी दिली. 63 वर्ष ते चंदनासारखे झिजले. चंदनासारखे झिजले ह्याचा अर्थ असा की चंदन जसा उगाळल्यावर त्याच्यामध्ये काहीही शिल्लक राहत नाही, संपूर्ण तो झिजून जातो. त्याचप्रमाणे त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य गोरगरिबांसाठी, समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य आहे ते झिजवलं. म्हणूनच त्यांना महात्मा ही पदवी मिळाली. अशा या महात्म्याचे अविरत कष्टाने 28 नोव्हेंबर 1890 निधन झाले. निधन म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला. कधी झाला? 28 नोव्हेंबर 1890. आणि खरंच अशा या महात्म्याला आपलं सर्वांचं कोटी कोटी प्रणाम. कारण खरंच त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी अर्पण केलं. त्यांनी स्वतःसाठी काहीही केलं नाही. आणि अशा महात्म्याला खरंच सर्वांनी कोटी कोटी प्रणाम केलं पाहिजे. थँक्यू.